नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या इंटरनेटवरती ट्रेंडिंगला असणारा वडा तुम्ही खाऊन पाहिलात का? नितीन गडकरीजींनी जो सांगितलेली रेसिपी होती वड्याची, ती नसेल ट्राय केली तर आता नक्कीच ट्राय करून पहा. त्यासाठी इथे मी 2 उकडलेले बटाटे, लिंबू, काळं मीठ, आलं किसून घेतलं आहे, लसूणसुद्धा मी किसून घेतलं आहे, त्यानंतर मीठ, बेसन, कांदासुद्धा मी किसून घेतला आहे आणि मिरची, साखर, तळण्यासाठी कमी तिखट असलेल्या मिरच्या. तर आता आपण सुरुवात करूया. मी इथे 2 बटाटे उकडून घेतले होते, मोठ्या साईजचे 2 बटाटे होते. आता इथे बटाट्यांना आपण स्मॅश करून घ्यायचं आहे. चमच्याने किंवा स्मॅशरने किंवा हाताने सुद्धा करून घेतलात तरी सुद्धा चालेल. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आता इथे बटाटा जो आहे तो स्मॅश करून ऑलमोस्ट झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात. आता इथे मी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालते. इथे पिळून घ्यायचे व्यवस्थित लिंबू आणि लिंबाचा रस घ्यायचा आहे. लिंबाचा रस घालून झाल्याच्या नंतर इथे मी काळं मीठ घालते. अर्धा चमचा इथे काळं मीठ घालते मी. ह्याच्यामध्ये वडे करताना पण साधं मीठ नाही घालायचं आहे, काळंच मीठ घालायचं आहे. त्यामध्ये आलं आहे पेस्ट करून घेतली आहे मी खलबत्त्यामध्ये. त्यानंतर लसूणसुद्धा मी खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा जो आहे तो मी फूड ग्रेटरमध्ये बारीक करून घेतला आहे. तो सुद्धा साधारण 2 चमचे एवढा आहे. त्यानंतर ह्यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती सुद्धा मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली आहे आणि थोडीशी साखर घालायची, म्हणजे 1 चमचाभर अशी, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्व एकजीव करून झाल्याच्या नंतर वडे करायचे. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे असतील त्या साईजमध्ये करून घ्या. मी इथे मीडियम साईजचेच वडे इथे तयार करून घेणार आहे. आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे बटाटा. आता मी एक एक करून इथे वडे तयार करून घेते. तुम्ही पाहू शकता मी सर्व वडे जे आहेत ते सेम आकाराचे इथे बनवून घेणार आहे. आता इथे माझे 2 बटाट्यांपासून 7 वडे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकाच आकाराचे मी इथे 7 वडे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण तळण्यासाठी बेसन तयार करून घेऊयात. आता मी इथे 1 वाटी बेसन घेते. आता इथे आपण साधं मीठ घालायचं आहे. बेसनपुरतीच मीठ आपण इथे घालायचं आहे, फार मीठ घालायचं नाही आहे. त्यानंतर ह्यामध्ये मी थोडासा बेकिंग सोडा घालते. किंचितचाच बेकिंग सोडा इथे घालायचा आहे. त्याने छान बाहेरून कोटिंग जे आहे ना वड्याला ते एकदम छान येईल, म्हणून थोडंसं घालायचं. त्यानंतर पाणी घालायचं, थोडं करत पाणी घालायचं. खूप पातळ असं मिश्रण तयार करून घ्यायचं नाही, थोडंसं घट्टसरच असलं पाहिजे. आता इथे बेसन जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होऊ द्यायच्या नाहीत. व्यवस्थित एकसारखं असं प्लेन आपल्याला इथे मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं. आता अजून खूप घट्ट आहे, त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते अजून, म्हणजे वडा जो आहे तो आपल्याला छान बेसनमध्ये घुळवता येईल. आता तुम्ही पाहू शकता मी एवढीच कन्सिस्टन्सी इथे ठेवणार आहे, म्हणजे वडा जो आहे तो मला व्यवस्थित बेसनमध्ये कोट करता येईल. आता इथे बेसनसुद्धा व्यवस्थित असं एकसारखं तयार झालेलं आहे. आता ह्यामध्ये मी 1 वडा घोळवून घेते व्यवस्थित. छान असं घोळवायचं आणि मग कढई मी गरम करत ठेवली आहे. तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालं आहे. गॅसचा फ्लेम जो आहे तो मी स्लो केला आहे आणि मी एक एक करून आधी वडे घालून घेणार आहे. म्हणजे काय होईल, वडे घालेपर्यंत खालती वड्यांचा जो रंग आहे तो बदलणार नाही, म्हणून स्लो गॅस करायचा आणि मग नंतर मीडियम हीटवरती आपण वडे तळून घ्यायचे. एकसारखे असे वरखाली करत आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता वड्यांना छान असा रंग आलेला आहे. आता मी हे जे वडे आहेत ते काढून घेते आणि अशाच पद्धतीने जे बाकीचे सुद्धा राहिलेले वडे आहेत ते सुद्धा तळून घेते. वडे तळायला काही फार वेळ लागणार नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये तुमचे छान मीडियम फ्लेमवरती इथे वडे तळून होतील. मस्त एकसारखा असा रंग आलेला आहे. मी काढून घेते आणि सेम पद्धतीने मी इथे बाकीचे जे वडे आहेत ते सुद्धा घालून घेते. माझे 7 वडे झालेले होते, तर आता 7च्या 7 वडे इथे माझे तळून
व्यवस्थित होणार आहेत. आणि मग आपण ज्या मिरच्या आहेत कमी तिखट असलेल्या, त्याच्या मी बिया काढून घेतल्यात आणि मध्ये त्यांना कट करून घेतलं आहे. हे वडे तळून झाल्याच्या नंतर त्या मिरच्यासुद्धा आपण इथे तळून घ्यायच्या. त्याच्यावर थोडंसं मीठ भुरभरून घ्यायचं आणि आपले वडे आणि मिरची खाण्यासाठी तयार होईल. आता तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा वड्यांना छान असा रंग यायला सुरुवात झालेली आहे. एकसारखा रंग येऊ द्यायचा सर्व वड्यांना, म्हणजेच ते दिसायला सुद्धा खूप सुंदर असे दिसतात आणि चवीला सुद्धा छान लागतात. आता मी हे वडे काढून घेते आणि मिरच्या तळून घेते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी माझी नाही आहे, पण तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि वडे ट्राय केले नसतील अजून तर नक्कीच ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.